चितळे बंधू. गॅस टंचाई विरोधात विरोधी पक्ष आक्रमक. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. दिल्लीत संसद भवन परिसरातही आंदोलन, तर सोलापुरात काँग्रेसचा मोर्चा. युद्धाचा फटका लग्नसराईला. गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवडमधले 10,000 लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ. 450 कॅटरर्सनी ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली. युद्धाचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम. एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं. दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांपार. एअर इंडियानं इंधन अधिभार वाढवला. चंद्रपूरनंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरे सेना एकत्र. खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेची सत्ता स्थापन. राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा. याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्यानं खटला निकाली काढला. भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांचा अवमान केल्याचा आरोप होता. रिलायन्सच्या मदतीनं अमेरिका तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार. $300 अब्ज ऐतिहासिक करार झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 50 वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेत तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार. पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली. पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले एसआयटीचे प्रमुख. अजित पवारांचं नाव आणि प्रतिमा वापरण्यास कुटुंबाची परवानगी अनिवार्य. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी आदेश जारी केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विनंतीपत्रानंतर धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी. बुलढाणा जिल्ह्यात 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत 200 महिलांसह 289 जण हरवले. सामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण. देशात पहिल्यांदाच पॅसिव्ह युथेनेशियाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाच्या जीवनरक्षक प्रणाली काढण्यास परवानगी दिली.